पुण्यातील येरवडा पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत देशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी आणलेल्या 3 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत कारतूस आणि दुचाकीसह 90,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींवर यापूर्वी सुद्धा खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणं आणि मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचं तपासात समोर आलंय। शहरात अवैध शस्त्रधारकांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान येरवडा पोलिसांच्या तपास पथकाला गुप्त माहिती मिळाली होती। चव्हाण चौक ते मुळीक फार्म परिसरात 3 संशयित युवक देशी बनावटीचे पिस्टल घेऊन कोणाची तरी वाट पाहत असल्याचं समजताच पोलिसांनी तातडीनं सापळा रचला। संशयित दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना शिताफीनं ताब्यात घेतलं। झडती दरम्यान त्यांच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्टल आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत महेश अशोक कांबळे, गणेश तुळशीराम पवार आणि यश चंद्रकांत उरणकर। चौकशीत महेश कांबळे यांना हे पिस्टल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तपासादरम्यान महेश कांबळे याच्यावर यापूर्वी शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल असल्याचा, तर गणेश पवार याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारहाण, शस्त्र अधिनियम आणि मोक्का अंतर्गत गंभीर गुन्हे नोंद असल्याचं उघड झालंय। या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे शस्त्र आरोपींकडे कुठून आलं, ते कोणाला विकलं जाणार होतं आणि यामागे आणखीन कोणते गुन्हेगारीचं रॅकेट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करतायत। रात्रीच्या वेळी बाहेर फिरणाऱ्या टवाळखोर इस्मानावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश दिलेला आहे। त्याप्रमाणे दिनांक 28/7/2026 रोजी क्राईम पे केशव दिंडे साहेब, पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड आणि तपास पथक पोलीस हवालदार सोगे, पोलीस अंमलदार सुतार, पालवे, मनाळकर, मस्के आणि गायकवाड असे पेट्रोलिंग करत असताना त्यांना कल्याणनगर परिसरामध्ये 3 संशयित इसम आढळून आले। त्यांच्याकडे खात्रीशीरपणे चौकशी केली असता एकाकडे पिस्टल, राऊंड आणि ती मोटरसायकल त्यांच्याकडे अवैधरित्या ताब्यात मिळालेली आहे। त्या आरोपींना आपण सखोल चौकशी केली असता एका आरोपीचं नाव आहे महेश कांबळे, ज्याच्यावरती नरे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यामध्ये तो पाहिजे आरोपी आहे। 3/25 गुन्हा दाखल आहे, त्यामुळे तो पाहिजे आरोपी आहे। तर दुसरा आरोपी आहे गणेश पवार, याच्यावरती वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे सुद्धा मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल आहे आणि इतरही गुन्हे दाखल आहेत। अशा प्रकारचा रेकॉर्ड असून हे आरोपी पिस्टल घेऊन आमच्या येरवडा परिसरामध्ये मिळून आलेले आहेत। त्याबद्दल आपण 302/2026 आर्म्स ॲक्ट 325 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्याचा आपण सखोल तपास करत आहोत। यामध्ये आरोपींनी हा पिस्टल कुठून आणलेला याबद्दल आपण सखोल चौकशी आणि तपास सुरू आहे। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।